परभणी जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। अनेक पेट्रोल पंप बंद असून मोजक्याच ठिकाणी डिझेल मिळत असल्यानं लांबच लांब रांगा लागल्यात। केवळ 1000 रुपयांचंच डिझेल दिलं जात असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन देखील केलं। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पेट्रोल पंपांवर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आपण बघतोय परभणीमध्ये शेतकऱ्यांनी डिझेलसाठी रास्ता रोको केला। डिझेल मिळत नसल्याकारणानं शेतकरी प्रचंड संतापले आणि या संतप्त शेतकऱ्यांनी आता डिझेलसाठी परभणीमध्ये रास्ता रोको केला। राज्यातल्या अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना डिझेल मिळवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते। शेतीच्या मशागतीची कामं असल्याने ट्रॅक्टरसाठी डिझेलसाठी मोठी मागणी आहे आणि हे डिझेलच मिळत नसल्याकारणानं अनेक ठिकाणी अडचणी वाढल्यात। डिझेल टंचाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे। शहरातील अनेक डिझेल पंप हे बंद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। शहरातील आपण बघितलं तर आता मी आर पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। शहरातील अनेक पंपावर डिझेल नसल्याचे फलक लागले आहेत आणि याचा फटका आता शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे। काही मोजक्याच पंपावर डिझेल मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात लाईन लावत आहेत। या ठिकाणी आपण बघितलं तर शेतकऱ्यांनी मोठी लाईन लावलेली आहे। या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनाच्या लांबच्या रांगाही लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेतकऱ्यांच्या कॅन्डी घेऊन या ठिकाणी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघितलं तर आपल्याला या ठिकाणी 1000 रुपयाचं डिझेल मिळत असल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत। शेतातले कामं चालू आहेत आणि फक्त 1000 रुपयाचं डिझेल मिळत असल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद असल्यामुळे काही पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। डिझेल टंचाई दिवसेंदिवस वाढताना